हॅलो. सो आय एम बॅक अगेन तुमचं डोकं खायला. आणि जेव्हा मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करते तेव्हा गुरुवार आहे आणि गुरुवारी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे काय रिलीज झालं होतं. स्ट्रेंजर थिंग्स सीझन 5 फक्त व्हॉल्यूम 1. अशी तर मी रात्री झोपलीच नव्हते म्हणून सकाळी 5:30लाच टी व्ही लावून बसले आणि कोइन्सिडन्स म्हणजे जेव्हा मी नेटफ्लिक्स चालू केलं तेव्हा स्ट्रेंजर थिंग्सचाच पोस्टर समोर आला. बट शो सुरू व्हायला 1 तास बाकी होता आणि नेमकं त्या दिवशी मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार असल्यामुळे आमच्या घरी देवी बसवणार होते. तेव्हा मी विचार केला हॉकिन्समध्ये जाण्याआधी घरच्या परंपरेनुसार आधी देवी बसवूया. माझी मोठी आई आधी देवी बसवायची आणि आता माऊ बसवते. देवीचं सगळं शृंगार करताना करा बसवताना वेळ कसा गेला कळलंच नाही. लिटरली 6चे 8 वाजले. तेव्हा मग वाटलं की ऑलरेडी इतका लेट झालाच आहे तर मग फुल मूवी वाईब झाली पाहिजे ना, म्हणून मग पॉपकॉर्न बनवायला घेतले आणि सगळं रेडी झाल्यावर शोला सुरुवात केली. आधीचे 5 मिनिट आपल्या सगळ्यांनाच माहिती होतं की म्हणजे त्यांनी ट्रेलरच रिलीज केलं होतं की डेमोडॉग विलला पकडायला येतोय. ट्रेलर बघितलं तेव्हा भीती वाटली होती बट जेव्हा शोमध्ये बघितलं तेव्हा काही वाटलं नाही कारण की ऑलरेडी माहिती होतं की काय होणार आहे. बट नंतर जो बेस पकडलाय शोने, ओ माय गॉड. स्पेशली एंडिंगबद्दल बोलण्याआधी एपिसोड 3 बद्दल बोलूया. आणि ह्या पॉईंटला मी असं अज्युम करते की तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल आणि मी काही स्पॉइलर वगैरे देत नसेल. सो प्लीज भाई लोग, मॅक्स इज बॅक. ओ माय गॉड. मला ह्या पॉईंटला असं झालं होतं की डायरेक्ट 1 जानेवारीलाच बघितलं पाहिजे होतं शेवटचा एपिसोड आल्यानंतर. सगळ्या एपिसोडची एकत्र मजा घेते आली असती. एनिवेज अजून एक गोष्ट, जे लोक माझे फ्रेंड्स आहेत त्यांना माहिती आहे की मी BL फॅन आहे. आणि जेव्हा मला कळलं विल लव्स माईक, ओ माय गॉड, आई वॉन्ट टू स्क्रीम लाउड. दॅट टाइम आई वॉज लाईक ओ भाई अभी तो यही होना चाहिए. आणि एंडिंगला शो खाल्लाय भाई विलने. अनएक्सपेक्टेड. शो संपल्यावर जेव्हा मी नेट चालू केलं इंस्टावर माझ्या एकच येत होतं, नेटफ्लिक्सची साईट क्रॅश झाली, सर्व्हर डाऊन आहे. मतलब क्या इतना क्रेजी कौन हो सकता है एक शो के लिए. एवढी क्रेजी फॅन बेस आहे त्यांची, बापरे. ओके, सो तुम्ही स्ट्रेंजर थिंग्स सीझन 5 व्हॉल्यूम 1 बघितला का? आणि जर बघितला असेल तर कमेंट करून सांगा. स्पेशली लास्टचा पार्ट तुम्हाला कसा वाटला. आणि विल बायर्स वेकना की फील्डिंग तो भाई इसी ने सेट की है. ओके बाय.